ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि ही नुसती निवडणूक नाही, एक परीक्षा आहे, एक चाचणी आहे. ती चाचणी आहे तर आपल्या बुद्धिमत्वाची, ती परीक्षा आहे तर आपल्या विचारधारेची, ती परीक्षा आहे तर आपल्या लोकशाहीची. मित्रांनो, आपण हे समजून घ्या ही निवडणूक आहे महत्त्वाची तर ती दोन कारणासाठी. त्याला सर्वात पहिलं कारण हे की आज सत्तेत एक हुकुमशाह बसलाय, एक हिटलर बसलाय, एक डिक्टेटर बसलाय, हे RSSचं मनुवादी सरकार बसलंय, ही चोरांची सरकार बसली आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांना परत सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणजे नाही. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती, आपल्या सर्वांना आपल्याकडे भीती होती, आपल्या सर्वांच्या पोटात ती भीती होती. जेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा आपल्या सर्वांना माहिती होतं की नरेंद्र मोदी सरकारमधून काय करणार आहे, RSS सरकारमध्ये येऊन काय गुल खिलवणार आहेत, आपल्यावरती काय दबावशाही चालणार आहे, काय हातल्याने होणार आहे. आणि मित्रांनो, आपण हे समजून घ्या की भारतात नक्की आणि नक्की तेच झालं. मित्रांनो, आपण रोहित वेमुला विसरू शकत नाही. आपण उन्हामध्ये त्या बहुजन बांधवांनी मेलेले जनावर उचलायला नाकार केला म्हणून त्यांची नंगी धिंड काढली आणि त्यांच्यावरची जी मारहाण झाली आपण ते विसरू शकत नाही. मित्रांनो, आपण ती तेलंगणामध्ये 25 वर्षाची अमृता विसरू शकत नाही, जिच्या नवऱ्याला तिच्या सासऱ्यांनी दगडात ठेचून रस्त्यात मारलं कारण त्यांनी एका उच्च जातीय मुलीशी लग्न केलं. मित्रांनो, आपण सर्व भीमा कोरेगाव विसरू शकत नाही, आपण सर्व लोक याच मतदारसंघातलं आंबेडकर भवन विसरू शकत नाही. आणि मित्रांनो, मी तुमच्या समोर परत हे म्हणतो की 2014 मध्ये आपल्या सगळ्यांवरती हीच भीती होती की मोदी सत्तेत आलं तर ते असं करतील आणि त्यांनी तसंच करून दाखवलं. मित्रांनो, त्यापुढे जसं आपल्या सर्वांना माहिती होतं की मोदी सत्तेत आल्यावर दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये दंगे फसवे होणार आहेत, एक मोठी लाट येणार आहे फॅशिझमची, दबावाची, ते आपल्या बोलण्यावरती बंद करणार आहेत. ते उद्या बंधनं घालणार कशावर, तर आपण काय घालायचं ते काय ठरवणार आहेत, आपण कोणाशी बोलायचं, अंगावर काय कपडे घालायचे, काय खायचं, काय प्यायचं, काय वाचायचं, कुठला सिनेमा बघायचा, कोणतं पुस्तक वाचायचं, कोणाशी बोलायचं, काय विचार करायचा, काय विचार मांडायचा, त्या सगळ्यावरती आज त्या मोदींनी त्यांचा हात ठेवलाय. आणि प्रत्येक आयुष्याच्या आपल्या टप्प्यावरती एक दबावशाही आली, आपले प्रत्येक स्वातंत्र्य, आपलं प्रत्येक फ्रीडम हे मारण्यात आले. आपण हे लक्षात घ्या. मित्रांनो, जसं आपल्याला माहिती होतं की 2014 मध्ये बहुजनांवर, दलितांवर एक मोठ्या प्रमाणावरती हल्ले चालू होणार आहेत, तसेच त्याच्यावर मोठं टार्गेट RSSचं कोण होतं तर आपले इकडचे मुसलमान धर्म. मित्रांनो, आपण हे समजून घेऊया, आपल्या सर्वांना मोहम्मद अखलाक आठवत आहे. ते मोहम्मद अखलाक जे दाखवलीमध्ये राहायचे, ज्यांचा मुलगा एक एअरफोर्स पायलट होता, तो मुलगा जेव्हा देशाचे संरक्षण करताना सीमावरती आपलं फायटर जेट उडवायचा तेव्हा त्या मुलाच्या बापाला रस्त्यात मारून टाकण्यात आलं. एक 40-50 लोकांच्या गर्दीने त्याला घराच्या बाहेर उभून काढलं, रस्त्यावरती टाकलं, पायाने, काठ्यांनी आणि दगडांनी खेचून काढण्यात आलं. की का करण्यात आलं, कारण त्यांना त्यांच्या घरात मटण नाही आलं आणि त्यांना वाटलं की ते मटण चुकून मागून गायचं. आता मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की एक मर्डर झाल्यावर, एक मृत्यू झाल्यावर काय होतं माहिती आहे, काय होतं, पोस्टमॉर्टम होतो, ऑटोप्सी रिपोर्ट येतो. मित्रांनो, इकडे काय झालं आपण समजून घ्या. इकडे मोहम्मद अखलाकची लाश 4 दिवस रस्त्यात कधीच पडून राहिली. कोणी त्या लाशकडे वळून बघितलं नाही, कोणी त्याच्या जीवाकडे बघितलं नाही, प्रेताकडे बघितलं नाही. लोकांनी काय केलं, तिकडच्या पोलीस प्रशासनाने, तिकडच्या न्याय व्यवस्थेने, तिकडच्या प्रस्थापिकांनी काय केलं तर त्याचं फ्रीज उघडला, फ्रीजमधलं मटण घेतलं आणि त्या मटणचं पोस्टमॉर्टम काढला आणि हे ठरवायला लागले की मटण गाईचं आहे का बकऱ्याचं आहे, बड्याचं का छोट्याचं आहे, बोलायचं का बोकरायचं आहे. मित्रांनो, आपल्याला हे कितीही गंमतशीर वाटत असेल, आपल्याला हे कितीही हास्यास्पद वाटत असेल, आपण सर्वांनी हे जाणून घेऊया की मोदी सरकारने सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात दुर्दैवाचं काम काय केलंय तर इकडची आपली न्याय व्यवस्था केली. इकडे आपल्याला दिलेले हक्क, आपले अधिकार आपल्याकडे काढून गेलेत आणि जे सुप्रीम कोर्टाचं वर्चस्व होतं, जे न्यायालयाचं इंडिपेंडन्स होतं, जे स्वातंत्र्य होतं ते काढून घेतलंय आणि आता हे न्यायालयाला त्यांच्या पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि जर कोणत्या जजनी, जर कोणत्या माणसाने त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला
जर न्यायालयाने मोदी सरकारच्या विरुद्ध एक डिसिजन दिला, निर्णय दिला, तर काय होतं, अमित शहा होतो आणि त्या जजचं लोया करतात. मित्रांनो, म्हणून आपण हे समजून घ्या की ही येती निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि आपण आपलं मत थकवून चालणार नाही. मित्रांनो, त्यापुढे मी जाऊन सांगतो, भाजपचे एक खासदार आहे, त्या खासदारांचं नाव साक्षी महाराज. ते साक्षी महाराज असं वक्तव्य करतात की जर मी 2019 मध्ये निवडून आलो, जर भाजप 2019 मध्ये निवडून आलं, तर ते परत 2024च्या निवडणुका होऊ देणार नाही. मित्रांनो, तुम्ही मला सांगा की जर तुम्ही मत नाही देऊ शकलात, जर 2024ला मतदान झालं नाही, तर आपण लोकशाही राहतो का? नाही. मित्रांनो, त्यापुढे गंमतची आहे. या साक्षी महाराजांना जेव्हा कळलं की त्यांचं वक्तव्य त्यांच्या विरोधात जात आहे, हे जेव्हा बॅकफायर होत आहे, तेव्हा त्यांनी लोकांना काय जाऊन म्हटलं, मला मत द्या, नाही तर मी तुम्हाला भस्म करेन. मित्रांनो, आपण हे समजून घेऊया की हिंदुत्वाच्या लाटेखाली धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर इकडचे प्रास्थापिक लोकांना असंच वेड बनवत आले, असंच उल्लू बनवत आले आणि त्यांची मतं अशी फसवणुकीत घेत आले. मित्रांनो, त्यापुढे जाऊन सांगतो, आपल्या सर्वांना आपल्या मुंबईचे शहीद करकरे आठवतात, आपल्या मुंबईचे शेर आठवतात, ज्यांनी 26/11 आपल्या सर्वांसाठी रात्री दिवस रात्र एक करून मुंबईच्या रस्त्यांवरती, CST समोर, ओबेरॉय समोर, मरीन ड्राईव्हवर स्वतःची छाती टोकपणे इकडच्या आतंकवाद्यांशी लढलेले, आपली त्यांची जान रस्त्यावरती टाकून आपल्या जीवासाठी ते लढलेले, आणि इकडे साधी प्रज्ञा म्हणतात की मी त्यांना श्राप दिलं म्हणून ते गेले. मित्रांनो, आपण सर्वांनी या प्रास्थापिकांना यावेळेस एकच गोष्ट पाठवायची की तुम्ही करा असे बावळट्यासारखे वक्तव्य हे करायचे, पण ये टाइम जनता माफ नाही करेल. मित्रांनो, तरी ह्या सर्वात गंभीर मी वक्तव्य परत तुमच्या समोर मांडतो की इकडे निवडणूक 1 महिन्यावरती आले असताना, लोकसभाची निवडणूक 1 महिना लांब असताना साक्षी महाराज हे म्हणतात की तुम्ही जर 2019 मध्ये मोदींना सत्तेत पोहोचवलं तर 2024ची निवडणूक नाही होणार. मित्रांनो, निवडणूकच्या तोंडावर सर्वात पहिले म्हणा की ही एक धमकी आहे, ही एक वॉर्निंग आहे, ही एक थ्रेट आहे, आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं मी म्हणतो की ते तुम्हाला त्यांचे प्लॅन सांगतात आणि आपल्याला काही करून त्यांचा प्लॅन पाडायचा आहे, म्हणजे पाडायचा. मित्रांनो, आता तुम्ही मला सांगा, आपण सगळीकडे जमलो, दादा तुम्ही किती वोट देता, एका वेळेस किती मतं देता? दादा 1 मत देता. उमेदवार साहेब, तुम्ही किती मतं देता एका वेळेस किती मतं देऊ शकता तुम्ही? इथे 50 मुंबईमध्ये 50 कोटीच्या गाडीतनं फिरणारा माणूस किती मतं देऊ शकतो? भारताचा पंतप्रधान किती मतं देऊ शकतो? तर मित्रांनो, हे समजून घ्या की आज आपल्यामध्ये बसलेले दादा, आपले वंचितचे उमेदवार, 50 कोटीच्या गाडीतनं फिरणारा उद्योगपती आणि भारताचा पंतप्रधान हा एका वेळेस एकच मत देऊ शकतो. आणि तुम्हा सर्वांना मी हे सांगतो की आपली लढाई ही माझ्यासाठी नाही, बाळासाहेबांसाठी नाही, उमेदवारांसाठी नाही, वंचित बहुजन आघाडीसाठी नाही, तर आपली लढाई आहे तर या एका मताच्या अधिकारासाठी. आपल्याला एक मत ही एक किंमत असते, 1 वोट 1 व्हॅल्यू. हे जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, हे जे त्यांनी आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानात अधिकार दिलाय, आपल्याला लढायचं तर त्या अधिकारासाठी, आपल्याला लढायचं तर आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कांसाठी, आपल्या अधिकारासाठी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानासाठी. मित्रांनो, म्हणून मी तुमच्या समोर हे मांडतो की 2019च्या निवडणुकीत काही झालं तरी आपल्याला भाजप किंवा भाजपचा कुठलाही मित्र पक्ष किंवा NDAचा कुठलाही घटक पक्ष ह्याला सत्तेत येऊ द्यायचं नाही, म्हणजे नाही. मित्रांनो, त्यापुढे मी एवढंच म्हणतो की मुंबईचं राजकारण तुम्हा सर्वांना जास्त माहिती आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लोक इकडे काय करतात. शेवटच्या रात्री गुंडागर्दी चालते, बरीच लोक येतात, पॅकेट घेऊन येतात, पॅकेट घेऊन येतात, चिकन घेऊन येतात, मटन घेऊन येतात, दारू घेऊन येतात, पॅकेट घेऊन येतात, पार्सल घेऊन येतात. यावेळेस असं कोणी आलं तर त्यांना छातीतोडपणे म्हणा की मामू ये टाइम भी उधर से कट ले, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी को ये टाइम वोट भी देंगे और नोट भी देंगे.
आणि मित्रांनो, ती लोक जर परत नाही गेली, ती लोक जर तिकडेच थांबली, त्यांची पॅकेटं घेऊन, मटण घेऊन, चिकन घेऊन, दारू घेऊन, बरेच असे पदार्थ घेऊन, तर तुम्ही त्यांना एकच गोष्ट प्रेमाने सांगा की आमच्याकडे तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आमच्या पायातली चप्पल. मित्रांनो, म्हणून मी जाता जाता तुम्हा सर्वांना एवढीच एक विनंती करतो की ही येथील निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आपल्याला एका अशा माणसासमोर उभं राहायचं, एका अशा माणसाच्या मागे उभं राहायचं जो स्वतःसाठी नाही पण आपल्या न्यायासाठी आणि आपल्या हक्कांसाठी संसदेत जाऊन लढेल, आणि संसदेत लढता लढता एक गरज लागली तर मुंबईच्या रस्त्यावरती पण उतरून लागेल. म्हणून मी तुमच्या सर्वांना हीच विनंती करतो की यावेळेस आपलं मत कुठे जाऊ नका, यावेळेस आपलं मत आपल्या विश्वासू माणसाला टाका आणि अशा एका पक्षाच्या मागे लागा जे आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी आणि सर्वात महत्वाचं आपले सत्तेसाठी आपल्यासाठी आज उभे. म्हणून तुमचं मत अजून कुठेही न जाता डॉक्टर भोसले यांना जास्तीत जास्त मताने विजय करा. मी मित्रांनो इतकंच म्हणून सांगतो, जय भीम, जय भारत, जय मल्हार.